जळगाव जामोद महसूल विभाग आठवड्यातून थातुरमातुर एखाद्या टिप्पर किंवा ट्रॅक्टरवर कारवाई करून आपल्या परिसरात पूर्णा नदी पात्रातील वाळू किती सुरक्षित आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतो। प्रत्यक्षात मात्र माऊली पुलाखालील घाटात गोळेगाव, हुरसाळ, गोळेगाव खुर्द आणि इतर ठिकाणी पूर्णा नदी पात्रातून दररोज रात्रीच्या वेळेस केनीच्या सहाय्याने हजारो ब्रास वाळू उपसा करून अंधाऱ्या रात्री टिप्पर आणि ट्रॅक्टरद्वारे वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे। या परिसरात नेमणूक केलेले तलाठी याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देत नाहीत का? किंवा याच अधिकाऱ्यांचे वाळू माफिया सोबत आर्थिक हितसंबंध असल्या कारणाने वाळू तस्करी खुल्या होत असल्याची चर्चा जळगाव जामोद तालुका परिसरात होत आहे। शासन आणि राज्याच्या महसूल मंत्र्यांनी सुद्धा घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू निःशुल्क देणार असल्याची घोषणा केली आहे, परंतु जळगाव जामोद तालुक्यात आजपर्यंत एकाही घरकुल लाभार्थ्यांना निःशुल्क वाळू मिळाली नाही। हे जळगाव जामोद महसूल प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराची पावतीच म्हणावी लागेल। या सर्व प्रकारामुळे तालुक्यातील घरकुल लाभार्थी कमालीचे त्रस्त झाले असून राजकीय नेत्याप्रमाणे शासकीय अधिकारी सुद्धा फक्त घोषणा करून कागदावर घोडे नाचवत असल्याचे यावरून सिद्ध होते। MCN न्यूज मराठी करिता संपादक राजीव वाढे, जळगाव।